नमस्कार मंडळी, राजुरी येथे नुकताच एक भव्य महिलांचा मेळावा झाला आणि त्या ठिकाणी एक लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो महिला त्या लकी ड्रॉमध्ये होता. बेल्हे राजुरी जिल्हा परिषद गटाच्या वतीने स्नेहल शेळके यांच्या माध्यमातून या लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या लकी ड्रॉमध्ये सुनीता गफले यांचा 1 नंबर आला. प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्यांना मिळालं होतं. त्यांना या बक्षिसामध्ये एक नेकलेस सोन्याचा मिळाला होता. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तुम्हाला सोन्याचा नेकलेस मिळाला होता, काय वाटतं, काय आनंद आहे तुमचा? आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही लकी ड्रॉला गेले होते तर काय मनात ठेवून गेले होते? तुम्हाला कशासाठी नेमकं गेले होते? काय आम्ही म्हटलं जायचं, ताईंला पाठिंबा द्यायचा. तर आम्हाला असं वाटलं नव्हतं का आम्हाला नेकलेस भेटणार आहे तिथं म्हणून. आणि एवढ्या महिलांमधून नंबर यायचा म्हणजे काय सोपं झालं का? आनंद झाला. गावातून तुमच्या किती महिला गेल्या होत्या? तुमचं हे बांगरवाडी गाव आहे, एकूण किती महिला आणि तुम्ही कोणासोबत गेले होते? रतनताई बरोबर गेलो होतो. त्या म्हणल्या जायचं आपल्याला. मग मी कामाला नाही गेले, घरीच राहिले. म्हटलं कामावर गेल्यावर टाईम होईल ना यायला, म्हणून गेलेच नाही. मग घरी राहिले. मग रतनताईंनी फोन केला, म्हणले आता जायचं आपल्याला. मग आम्ही इथून गेलो 6:30 वाजता. कुठं कामाला जाता तुम्ही? इथंच असं साकुरी, पारगाव. कुठलं काम करता? काय कांदे भरायला. म्हणजे मजुरीने जाता तो? हा, मजुरीने जातो. बरं, काय रोज असतो काय? 350 रुपये. त्या दिवशी तुम्ही मजुराला गेले नाहीत, त्या दिवशी तुम्ही लकी ड्रॉला गेले होते. म्हणजे प्रथम क्रमांकाचं बक्षीस, तुम्ही एवढ्या हजारो तिथं महिला होत्या, तुमचं तिथं नाव आलं, तुम्ही भाग्यवान महिला आहात. नाव पुकारल्यानंतर काय आनंद होता, काय वाटलं तुम्हाला? आनंद म्हणजे फार असं स्टेजवर जाऊशीच वाटलं नाही. जसं काय असं स्वप्नात तर नव्हतं का माझंच नाव येईन तिथं म्हणून. मग बांगरवाडीच्या बायकांना पण आनंद झाला ना. त्या म्हणायच्या तू बरं झालं गरिबाच्याच घरात आपल्या आलं. मग बांगरवाडीला आनंद झाला, मला पण झाला. ताई घरी आल्या होत्या, म्हणल्या तुम्ही या, तिथं आहे कार्यक्रम. मग आम्ही म्हणलं येऊ आम्ही ना तिथं. मग आम्ही गेलो. एवढं पोतभर चिठ्ठ्यांमध्ये माझं नाव निघलं म्हणजे मी किती लक्की आहे ना. आणि पहिलाच नंबर आला. आणि ते अमर कोल्हे, त्यांना मी पहिल्यांदाच बघितलंय. म्हणजे कार्यक्रमानिमित्त तुम्हाला त्यांना पहिल्यांदाच पाहता आलं? हा, पहिल्यांदाच बघितलं. काय वाटलं तुम्हाला एवढ्या पोतभर चिठ्ठ्यामध्ये तुमचं नगर लागेल का काय? मग ते बघून फार खूप आनंद झाला ना. एवढ्या महिला म्हणजे ताईंच्या तिथं कार्यक्रमाला गेले होते, जसं पंढरपूरच झालं होतं तिथं. मग एवढं बघून फार आनंदच झाला. मला काही वाटत नव्हतं, पण एवढ्या चिठ्ठ्यांमध्ये माझं नाव निघलं. आणि ती वाडेकर ताई म्हणत होती चला आता जेवायला. म्हणलं थांबा ना आणि आपण जाऊ ना. म्हणलं आपली काही आता अगरबत्ती लागणार नाही, तर आमची लागलीच. माझी मुलगी जाते तिथं त्यांच्या कॉलेजमध्ये, शाळेत. म्हणजे असं लांब जायची वेळ नाही आली. इथं जवळ कॉलेज त्यांनी केलं. मग शाळा पण जवळ झाली. गरिबांना चांगली ती शाळा. कोणता कोर्स करते मुलगी तिथं तुमची? डी फार्मसी करते. बरं, मागं तुम्ही पंढरपूरला पण गेले होते असं तुम्ही म्हणले होते. पहिल्यांदाच गेले का पंढरपूरला? काय? हा, पहिल्यांदाच गेले. म्हणजे त्याच दिवशी नावं पण दिलं आणि त्याच दिवशी गेले. का मला असंच नेकलेस कसा भेटला असंच वाटलं नव्हतं का मी पंढरपूरला जाईन म्हणून. मी म्हणलं मला जायचं आहे. मी त्याच दिवशी गेले, नाव त्याच दिवशी दिलं गेले. त्याच्या आधी कधी पंढरपूरला गेलते का तुम्ही? नव्हते गेले. म्हणजे पहिल्यांदाच गेले. शेळके ताईंनी गाड्या केलती, त्या गाडीत गेले. सोन्यासारख्या माणसांकडून मला नेकलेस भेटला. तसं ताई सोन्यासारख्या माणसांकडूनच माझं नाव आज महाराष्ट्रात गाजलं. मग तसंच ताईंचं सोन्यासारखं नाव गाजू द्या. मला असं वाटलं नव्हतं का माझं नाव महाराष्ट्रात असं गाजन म्हणून. या ताईंमुळेच आज गाजले. तुम्ही याआधी म्हणजे पूर्वी कधी सोनं केलं होतं? शेवटला कधी तुम्ही सोनं केलं होतं तुमच्यासाठी? शेवटला म्हणजे असं 2 वर्ष झालं असं केलेलं ना. सध्या तुम्हाला तर हा सोन्याचा दागिने मिळालाय, काय मूल्य आहे तुमच्यासाठी याचं? मोल म्हणजे आता सांगायला जगत नाही ना. ते शेवटी ते सोनं आहे. हा आता नेकलेस तुम्हाला मिळालाय. तुमच्याकडे नेकलेस होता का पूर्वी, का आताच पहिल्यांदा मिळालाय? पहिल्यांदाच मिळालाय. मला नेकलेस नव्हता. काही ठरलं होतं तुम्हाला नेकलेस घ्यायचा आहे आणि मिळाला, असं काय झालं का? नाही, असं वाटलं पण नव्हतं, स्वप्नात तर वाटलं नव्हतं.
पण नाव आलं तरी वाटलं नव्हतं का ते माझंच नाव आहे म्हणून तिथं. कुपन क्रमांक तुमचा काय होता? ते 1000 होता. ज्यांना हार मिळाले त्यांचे पती संतोष गफले आहेत. काय आनंद आहे, हा सोन्याचा हार तुमच्या घरी आला आहे, सोनं तुमच्याकडे आज आलं आहे. लकी ड्रॉमध्ये पहिली विनर, प्रथम क्रमांकाचं एवढ्या महिलांमधून प्रथम क्रमांक आला आहे. काय तुमचा आनंद आहे, काय वाटतं आहे? मला असं वाटलं पण नव्हतं भेटेल म्हणून, कारण मी संध्याकाळी झोपलो होतो मी लवकरच ना, 9-9:30ला. तेवढ्यात संकेत भंडारी यांचा फोन आला का बा तुम्हाला हार लागलाय म्हणून. म्हणलं टिंगले नका करू. हा, मला तर टिंगलच वाटली होती पहिल्यांदा ना, त्याच्यामुळे म्हणलं टिंगल नका करू बा तुम्ही, झोपू द्या, असाच विषय झाला होता. तर तेवढे नंतर मग वाडेकर माईंचा फोन आला. मग मला खरं वाटलं बा भेटलं म्हणून. असं तुम्ही गेले नव्हते की? म्हणजे नाही, मी घरीच होतो, मी गेलो नव्हतो, घरी कोण नव्हतं इथं ना, मी घरीच होतो इथं. मग खूप आनंद झाला. मग जे सगळ्यांचे जे फोन चालू झाले का, तर जवळजवळ 1-1:30 वाजले फोन येता जो निकलेस लागल्याच्या नंतर जवळजवळ 10-15 जणांचे फोन आले. संकेत भंडारी, स्वप्नील शेठ भंडारी, आमचे बंधू शिवसेना शाखा प्रमुख राजू शेठ गपले, तसेच आप्पा फावडे, सतीश बालेराव, वाडेकर बाईंचा फोन आला, प्रभाकर वाडेकरचा फोन आला, बाळू वाडेकरचा फोन आला, अशोक मामा, अशोक चाटे यांचा पण फोन आला. परत सुनीता तिच्या मावस भावांचे पण फोन आले, सख्या भावांचे पण फोन आले. त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. फोन आले, तुम्ही तिकडे गेले का राजुरीला? नाही, मी नाही गेलो राजुरीला. तिकडे घरी कोण नव्हतं ना इथं, मी गेलो नाही तिकडे ना. असं मग काय शेळके कुटुंबाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला पहिल्यापासून त्यांच्याचा आदरच आहे, कारण आम्ही पूर्वीपासून ज्या आहे ते त्यांच्या पाठीमागायचे. असं एवढा मोठा कार्यक्रम त्यांचा आता राजुरीमध्ये झाला, त्यांना त्याचा फायदा होईल का? 100% फायदा होणार. हा कार्यक्रमाचाच नाही, त्यांना कार्यक्रम नसला ठेवला तरी पण फायदा 100% आहे त्यांचा. असे हो, फायदा नाही असं नाही त्यांचा ना, कारण त्यांची कामगिरी जास्त आहे. आज लांबून लांबून शिक्षण घ्यायला पण येतात, इथल्यांचा पण फायदा झाला. पोरांना शिक्षण जवळच्या जवळ भेटतं, लांब जायला नको. दागिना सोन्याचं तुमच्या घरी आलाय. तुम्ही शेवटचं कधी महिलांना दागिना, म्हणजे तुमच्या पत्नीने कधी दागिना केला होता? काय मोल आहे सध्या? पूर्वी मी एकदाच केलं होतं, याच्या पुढून नाही. एकदा त्यांच्या आमच्या सासऱ्यांनी केला होता लग्नाच्या वेळेस, नंतर आम्ही एकदा केला. असं याच्या पुढं नाही. पण हे दागिना जो भेटला तो स्नेहलताई शेळके यांच्या आशीर्वादाने भेटला आम्हाला. असं काय शेळके कुटुंबियाबद्दल तुमचं काय वैयक्तिक मत आहे? नाही, त्यांनी एवढी सेवा करतात ना, महिला मंडळांना इकडं पंढरपूरला घेऊन जाणे, परत असे मेळावे भरवणे, हे त्यांचं चांगलं योगदान असतं त्याच्यात. माझे नाव रेश्मा संतोष गफले. माझ्या मम्मीसोबत मी पण गेले होते. मला खूप आनंद वाटला जेव्हा मम्मीचं नाव आलं. वाटलं नव्हतं मम्मीचं एवढ्या बहुसंख्य महिलांमधून मम्मीचं नाव येईल म्हणून. त्यांच्या समर्थ कॉलेजमध्ये शिकते त्या मॅडमचंच आमच्यासाठी खूप म्हणजे खूप प्रयत्न करतात. ते आमच्या कॉलेजसाठी जे पाहिजे ते हवं ते भेटतं आमच्या कॉलेजला. मॅडमचे मानावं तेवढे आभार कमीच आहेत.